श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे माजी अध्यक्ष आणि सुवर्णयुग सहकारी बँकेचे संस्थापक प्रतापराव उर्फ तात्यासाहेब गोडसे यांचे वृद्धापकाळाने 28 फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झाले. अतिशय गरिबीत दिवस काढून स्वकष्टाने आणि कर्तृत्वाने दैदिप्यमान भरारी घेणारे गोडसे यांच्या निधनाच्या वृत्ताने पुणे परिसर दुःखात बुडाला. गेली 1.5-2 वर्षे आजारपणामुळे गोडसे जरी सार्वजनिक उपक्रमांपासून दूर असले तरी त्यांच्या भेटीसाठी जवळचे कार्यकर्ते आणि परिचितांचा नेहमी राबता होता. गोडसेंचे बालपणापासून मंडई परिसरातच वास्तव्य होते. कोतवाल चावडी समोरील पाषाणकर वाड्यातील छोट्याशा घरातून नुकतेच ते आपल्या कुटुंबियांसह दगडूशेठ हलवाई मंदिरासमोरील गृह प्रकल्पातील मोठ्या घरास राहावयास आले होते. पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकर यांच्यासारख्या अनेक नामांकित कलाकारांशी गोडसे यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे त्यांनी तब्बल 38 वर्षे अध्यक्ष म्हणून यशस्वीरित्या कामकाज चालवले. आपल्या उमेदवारीच्या काळात गोडसे यांनी उपजीविकेसाठी सुताराच्या हाताखाली रंदा मारणे, बालजी पेंढारकरांच्या स्टुडिओत पडेल ते अशी किरकोळ कामे केली. 1960 मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई पदावर काम करणाऱ्या गोडसे यांनी आपल्या कल्पकतेने आणि सहकाऱ्यांच्या सहाय्याने सुवर्णयुग सहकारी बँकेची स्थापना केली. या बँकेने अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास संपादित करून अनेक शाखा सुरू करणे हा गोडसे यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला. आपल्या उमेदीच्या काळात गोडसे यांनी बेलबाग चौकातील समाधान हॉटेलच्या कोपऱ्यात सुरू केलेली पानटपरी आजही त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देत अभिमानाने उभी आहे. नमस्काराऐवजी नेहमी जय गणेश असे समोरच्याला वंदन करून संभाषणाला सुरुवात करणारे गणेश भक्त गोडसे एका मुलाखतीत म्हणाले होते की आजवर मला 350 ते 400 पारितोषिके मिळाली. तीच माझी संपत्ती असून माझ्यासारख्या बँकेतील साध्या शिपायाला, हाराच्या दुकानात हार फुले ओवणाऱ्या गड्याला, सुताराच्या हाताखाली रंदा मारणाऱ्या मजुराला गणपती बाप्पानेच आशीर्वाद देऊन मोठे केले. अडीअडचणीत पत्नीच्या मिळालेल्या खंबीर साथीमुळेच मी इथवर वाटचाल करू शकलो आणि आयुष्य सार्थकी लावू शकलो. एवढे मोठे व्यक्तिमत्व असूनही सदैव जमिनीवरच पाय असणाऱ्या गोडसे यांच्या निधनाच्या वृत्ताने शहरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना तसेच गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसह समस्त पुणेकरांना मोठा धक्का बसला. बुधवारी सकाळी बुधवार पेठेतील त्यांच्या निवासस्थानापासून निघालेल्या अंत्ययात्रेत अनेक मान्यवरांसह सामान्य नागरिकही दुःखद मनाने सामील झाले होते. अत्यंत भावपूर्ण वातावरणात वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून गोडसे यांना त्यांच्या आप्तेष्टांनी, स्वकीयांनी आणि समस्त पुणेकरांनी अखेरचा जय गणेश केला.
कृपया लक्ष द्या. अनेक जणांना श्रद्धांजली व्हायची, कारण तात्यासाहेब गोडसे यांच्या निधनामुळे पुण्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केले. सार्वजनिक गणेशोत्सवाचं स्वरूप लोकमान्यांना जे अभिनेत होतं ते या गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं, भक्तीचं, मार्गदर्शनाचं, मांगल्याचं, देशभक्तीचं आणि सामाजिक भान निर्माण करणारं ते अतिशय अमूल्य काम वैकुंठवासी तात्यासाहेब गोडसे यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्रामध्ये गेली अनेक वर्ष अत्यंत यशस्वीपणे या ठिकाणी चालू. गणेशोत्सव आदर्श पद्धतीने कसा चालावा याचं एक उदाहरण तात्यांनी आम्हा सगळ्यांच्या पुढे गुरुच्या रूपाने ठेवलं. आज दुर्दैवाने तात्या आपल्यातनं गेले. त्यांचा आदर्श ठेवून त्यांनी दिलेली शिकवण आपण आपल्या आचरणात आणावी. दगडूशेठवरून जाणारा प्रत्येक माणूस गणपतीला नमस्कार करताना तात्यांना कधीच विसरणार नाही. तात्यांच्या आत्म्याला सद्गती देव ही परमेश्वरचरणी प्रार्थना मी माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबियांच्या वतीनं, कसबा मतदारसंघाच्या वतीनं तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. वैकुंठवासी आदरणीय प्रतापरावजी गोडसे उर्फ सगळ्या महाराष्ट्राला, देशाला तात्यासाहेब गोडसे या नावाने परिचित असलेल्या गोडसे यांच्या साठी आमच्या संस्थेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि इतर सर्व बांधव, आमचं कराड घराणं, श्री क्षेत्र आळंदी देव परिसर विकास समितीच्या वतीनं तात्यांना श्रद्धांजली वाहत असताना एकच वाक्य आठवलं, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणास याची आठवण होते आणि संतांचे मार्ग झाडण्याकरता आमचं जीवन. थोर गणेश भक्त तात्या गोडसे यांचं काल दुःखद निधन झालं. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार झालेले आहेत. गणेश उत्सवांना सामाजिक पद्धतीने साजरं करता यावं आणि त्याचबरोबर भक्तीबरोबर समाजाची सेवाही घडावी या दृष्टीने एक त्यांनी चांगला आदर्श दगडू हलवाई ट्रस्टच्या निमित्ताने करून दिला. त्यांच्या आत्म्याला श्रद्धांजली मी व्यक्त करते. त्याचबरोबर गोडसे कुटुंबीय आणि दगडू हलवाई ट्रस्टशी संबंधित जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते, त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. आज पुणे शहरामध्ये एक प्रकारची शोककळा पसरली आहे. कारण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे सर्व असलेले तात्या गोडसे यांचं दुःखद निधन ही पुणे शहरातल्या गणेशोत्सवाच्या कार्यकर्त्यांच्यासाठी अत्यंत दुःखाची बाब आहे. लोकमान्यांनी स्वातंत्र्य लढ्याच्यासाठी म्हणून गणेशोत्सवाचा फार चांगला उपयोग केला आणि त्याचाच आदर्श ठेवत तात्यांनी सामाजिक ऋण सांभाळण्यासाठी म्हणून गणेशोत्सवाचा उपयोग केला. त्यांचं हे कार्य मात्र अजरामर राहील यात कुठली शंका नाही. आमच्या लहानपणी गणेशोत्सव आमच्या सगळ्यांच्या हृदयात आज फक्त दर्शनीय होता. म्हणजे गणपती बघायला जाऊ असं गणपती बघायला यायचे. प्रतापराव गोडसेंनी गणेशोत्सव दर्शनीय केला. गणपतीच्या दर्शनाला लोकांनी घरातून बाहेर पडावं हे वातावरण पुण्यात निर्माण केलं. पुन्हा तात्या म्हणतात, तात्या नसते तर गणेशोत्सवातला एवढा मोठा फरक पुणेकरांच्या आणि महाराष्ट्राच्या लक्षातही आला नसता.